नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण करूयात दूध न फाटता अतिशय क्रीमी आणि चविष्ट अशी शेवया खीर. तर इथे मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घ्यायचं. तूप छान असं कडकडीत गरम झालं की आता यामध्ये आवडीनुसार सुकामेवा टाकून छान असा तळून घ्यायचा आहे. तर इथे मी थोडंसं काजू, बदाम, चारोळी आणि मनुका घेतलेल्या आहेत. त्या छान असं फुलेपर्यंत आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायच्या आहेत आणि गॅस बारीक ठेवायचा आहे, जास्त असा फुल करायचा नाही. आणि आता वरून 1 वाटी शेवया घेतलेल्या आहेत, त्याही छान अशा तुपामध्ये खमंग भाजून घ्यायच्या आहेत. तर हे पहा, या पद्धतीने जास्त फुल गॅसवर आपल्याला असं शेवया भाजायच्या नाहीत, नाहीतर खाली असं करपल्या जातात आणि आपल्या खिरीला असा करपट वास लागतो. मिडियम गॅसवर छान असं खमंग भाजून घ्यायचे. ते पहा, या पद्धतीने थोडासा असा कलर चेंज होतो, ब्राऊन कलर येतो. आणि आता गॅस पूर्णपणे बारीक करायचा आहे, असं फुल गॅस ठेवायचा नाही. गॅस बारीक केल्यानंतरच वरून आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे, फुल गॅसवर टाकायचं नाही, नाहीतर दूध असं फाटू शकतं. किंवा तुम्ही गॅस बंद करून दूध टाकलं तरी चालेल. आणि आता दूध टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा लिटर दूध टाकून घेतलेलं आहे, तर दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आवडीनुसार. आणि आता फुल गॅसवर एक उकळी काढून घ्यायची. 4 ते 5 मिनटं खीर अशी शिजवून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने जास्त वेळ लागत नाही, खीर अगदी पटकन शिजली जाते. हे पहा, आता मिक्स करून घेऊयात. आणि आता वरून यामध्ये इथे मी 1 वाटी साखर टाकून घेत आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही किती गोड खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता. आणि आता साखर टाकल्यानंतर खीर छान अशी एकजीव करून घ्यायची आहे. साखर छान अशी विरघळली जाते. साखर टाकल्यानंतर खीर थोडीशी पातळ होते. हे पहा, 4 ते 5 मिनटं फक्त आपल्याला खीर आता एकजीव करून घ्यायची आहे साखरेमध्ये. हे पहा, बारीक गॅसवर 2 ते 3 मिनटे उकळी काढून घ्यायची. हे पहा, आणि शेवया ह्या आपल्या छान अशा मऊसूत शिजलेल्या आहेत. आणि आता सर्वात शेवटी ते मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेत आहे. या ठिकाणी तुम्ही व्हॅनिला एसेन्सही टाकू शकता, सुगंध खूप छान येतो. हे पहा, तयार आहे आपली झटपट अशी शेवया खीर. तुम्ही जळूनही पाहू शकता. थंड झाल्यानंतर अजूनही खीर दाटसर होते. तुम्ही गरम गरमही खाऊ शकता किंवा थंड करून फ्रीजमध्ये ठेवूनही खाऊ शकता. खूप चविष्ट लागते. तर या पद्धतीने नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि एफबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत